जय हिंद मित्रांनो, तुमचं स्वागत आहे ध्येय खाकीचे 100 या यूट्यूब चॅनलवरती. जर तुम्ही पोलीस भरती करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. जेणेकरून तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळी पोलीस भरतीविषयी माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ कोणी स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला ही माहिती समजेल मित्रांनो. व आपल्या यूट्यूब चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया. तर पोलीस भरतीला शैक्षणिक पात्रता असते मित्रांनो 12वी पास. सगळ्याच मुलांना माहिती आहे मित्रांनो, 12वी पास ही शैक्षणिक पात्रता असते. व अतिशय महत्त्वाचा विषय आहे मित्रांनो पोलीस भरतीमध्ये बॅट्समन. ज्या मुलांची हाईट बसत नाही मित्रांनो, त्यांच्यासाठी खूप फायदा आहे बॅट्समन भरती. तर बॅट्समन भरतीला हाईट आहे मित्रांनो 163 समथिंग अशी हाईट आहे मित्रांनो, आणि त्याला पेपर पण खूप सोपा येतो. तर ज्या मुलांची हाईट बसत नाही त्यांनी बॅट्समन भरतीला ट्राय करण्यासाठी काहीच हरकत नाही मित्रांनो. तर पुढे आर्मी भरतीला पण 10वी पास आहे आणि बॅट्समन भरतीला पण 10वी पास शैक्षणिक पात्रता आहे मित्रांनो. तर पुढे बघूया मित्रांनो. बऱ्याच मुलांचा असा प्रश्न असतो मित्रांनो, की अकॅडमी लावू का नको? तर त्या मित्रांनो माझं एवढंच सांगणं आहे, की तुम्ही अकॅडमी लावली तर तुम्हाला समजतं, की तुम्ही त्या मुलांमध्ये प्रॅक्टिस करता. तर तुम्ही सेल्फ करता ना मित्रांनो, तर सेल्फ तुम्हाला असं वाटतं, की मी खूप पळतोय, माझं खूप स्टॅमिना होतोय आणि माझं खूप अभ्यास होतोय. असं काही नाही मित्रा. मी पण अगोदर एकटाच करायचो आणि एकटा करायचं मला पण खूप वाटायचं, की मी खूप पळतोय, मी खूप अभ्यास करतोय. तर जेव्हापासून मी अकॅडमी लावली तर अकॅडमीचा मला फायदा जाणवायला लागला मित्रांनो. तर माझं असं सांगणं आहे मित्रांनो, अकॅडमी ही लावलीच पाहिजे आणि अकॅडमीबद्दल ज्यांचा रिझल्ट आहे मित्रांनो चांगला, त्या अकॅडमी शोधा व त्या अकॅडमीला जावा तुम्ही आणि त्या पोलीस भरतीच्या ग्रुपमध्ये प्रॅक्टिस करा मित्रांनो. नक्कीच तुम्हाला फायदा होईल मित्रांनो. आता येऊया मित्रांनो मर्यादा किती असते पोलीस भरतीला? तर पोलीस भरतीला मित्रांनो वयोमर्यादा असते ओपनसाठी 28 व कास्टसाठी 33. पण आता हल्ली वयोमर्यादेचं आंदोलन चालू आहे मुंबईला मित्रांनो. तर त्याच्याबद्दल मी नंतर एक व्हिडिओ घेऊन येणार आहे. तोपर्यंत आपण दुसऱ्या काही महत्त्वाच्या गोष्टी असतील, अभ्यासक्रम असेल तो बघूया मित्रांनो. आता पोलीस भरतीचा अभ्यासक्रम आहे मित्रांनो 100 मार्काचा पेपर असतो. तर 100 मार्काचा पेपर डिव्हाईड केला आहे मित्रांनो त्यांनी. मराठी व्याकरण 25, गणित 25, बुद्धिमत्ता 25 आणि जनरल नॉलेज आणि चालू घडामोडी 25 मित्रांनो. तर तुम्ही माझं असं सांगणं आहे मित्रांनो, तुम्ही मराठी व्याकरण, गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाकडे जास्तीत जास्त लक्ष द्या. कारण ते विषय 75 मार्काला आहेत मित्रांनो आणि तुमचं जी-के तुम्ही कितीही वाचा मित्रांनो जी-के. जी-केचा अभ्यास न संपणारा अभ्यास आहे मित्रांनो. जर जी-के तुम्ही वाचताय ना, तर महत्त्वाच्या गोष्टी वाचा मित्रांनो. आता भूगोल झालं, इतिहास झालं, अजून विज्ञान झालं. ह्यातल्या जे मागच्या वर्षीचे पेपर चाळा मित्रांनो. तुम्हाला तेच प्रश्न रिपीट दिसणार तुम्हाला पेपरमध्ये मित्रांनो. तर माझं एवढंच सांगणं आहे, पी-वाय-क्यूचे जेवढे पण क्वेशन पेपर झालेले आहेत आतापर्यंत म्हणजे 2018, 16, 17, 21, 22, 23, 24 ची भरती झाल्या. त्या सगळे पेपर जिल्ह्यांचे पेपर चाळा मित्रांनो आणि ते सर्व जिल्ह्यांचे जरी तुम्ही जी-के केले, तरी पुरेसं आहे मित्रांनो. आणि चालू घडामोडी आत्ताच करायची नाही मित्रांनो. चालू घडामोडीसाठी एक मार्केटमध्ये पुस्तक भेटतं. तर ते घ्या मित्रांनो. जेव्हा जवळ येईल भरती, तेव्हा ते पुस्तक घ्या आणि ते रीड करा मित्रांनो. नक्कीच तुम्हाला पेपरमध्ये फायदा होईल मित्रांनो. आता येऊया आपण मित्रांनो, बरेच मित्रांची परिस्थिती नसते, की पोलीस भरतीचे क्लासेस लावण्यासाठी व ग्राउंडला लावण्यासाठी. तर त्या मित्रांना माझं एवढंच सांगणं आहे मित्रांनो, आपल्या आई-वडिलांचे कष्ट आपल्या डोळ्यासमोर ठेवून भरती करा मित्रांनो. मित्रांनो वेळ लागतो, पण यश नक्की भेटतं.
तर मित्रांनो, ज्यांची परिस्थिती नाही त्यांनी ग्राउंड नाही लावलं तरी चालेल. पोलीस भरतीचे काही मुलं प्रॅक्टिस करतात. त्यांच्यामध्ये जाऊन प्रॅक्टिस करा मित्रांनो व क्लास 100% लावा मित्रांनो. कारण क्लासचा आहे ना, घरी बसून अभ्यास होत नाही मित्रांनो. जर तुम्ही क्लास लावला ना, त्या क्लासमध्ये तुमचा 100% अभ्यास होतो. जेणेकरून तुम्हाला त्या क्लासचा फायदा होईल मित्रांनो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, बाहेरचं खाणं टाळा. बाहेरचं जेवढं तुम्ही खाणं टाळताल ना, तेवढं ग्राउंडला तुम्हाला इफेक्ट जाणवेल मित्रांनो. आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो डाएटबद्दल. तर रात्री झोपताना दररोज मोड आलेले कडधान्य असतात ना, ते खायचे म्हणजे भिजू घालायचे आणि सकाळी ग्राउंड झाल्यानंतर घरी आल्यानंतर ते खायचे मित्रांनो. व सर्वात ज्या मुलांचे पाय दुखतात, गुडघे दुखतात व शिणपेन दुखतात, त्यांनी आहे ना गूळ शेंगदाणे खायचे मित्रांनो. त्याचा खूप खूप म्हणजे खूप फायदा होतो मित्रांनो. आपले पाय दुखणार नाहीत आणि जास्तीत जास्त करून तुम्ही अंडी खाऊ शकता मित्रांनो. अंड्यांमध्ये खूप कॅलरीज असते आणि त्याने तुमचे पाय दुखणार नाहीत व काही दुखणार नाही मित्रांनो. तर मित्रांनो, असा आपला हा आजचा व्हिडिओ होता पोलीस भरतीविषयी. जर सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत जाईल मित्रांनो. आणि आपल्या मित्र सांगा मित्रांनो, आपलं सबस्क्राईब करायला. कारण त्यांच्यापर्यंत पण हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे मित्रांनो आणि त्यांना पण या व्हिडिओविषयी माहिती भेटली पाहिजे मित्रांनो. तर होप करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आणि पोलीस भरतीविषयी सगळी माहिती समजली असेल. तर इथेच थांबतो आणि भेटतो तुम्हाला पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पावसाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे मित्रांनो बाहेर. तर आपल्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करा व घरीच राहावा. काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.